पावसामुळे कमी झालं धरणाचं पाणी, धरणाखालील गावठाण आलं बाहेर. कमी पावसाचा असाही परिणाम. पुणे जिल्ह्यात घोड नदी आणि बुब्रा नदीच्या संगमावर वसलेल्या या पठारावर पूर्वी आंबेगाव वसलं होतं. 1967 ते 72च्या सुमाराला या भागात डिंबा धरण झालं आणि हे गाव पाण्याखाली गेलं. यावर्षी अद्यापही पावसाची उघडीप असल्यामुळे धरणातला साठा कमी झालाय. त्यामुळे जुनं गावठाण दिसू लागलंय. इमारती ह्या धरणामध्ये गेल्यानंतर आज पूर्णपणे फक्त राहिल्या त्याच्या त्या आठवणी राहिलेल्या आहेत. आज ह्या ठिकाणी आम्ही पाऊस नसल्यामुळे ह्या ठिकाणी आम्ही आमच्या जुन्या आठवणी या ठिकाणी येतो. आंबेगाव तालुक्यातील डिंबा धरण बांधल्यानंतर 1984ला पाणी अडवायला सुरुवात झाली. त्यामध्येच आंबेगाव गावासह असंख्य नदीकाठच्या गावांचा परिसर पाण्याखाली गेला. लोकांना घरं आणि शेती सोडून पुनर्वसनाच्या जागी स्थलांतर करावं लागलं. बेघर झालेल्या लोकांना गाव सोडून जावं लागलं. परंतु जुन्या आंबेगावचं प्रेम, अभिमान आणि मातीची ओढ आजही पूर्वीसारखीच कायम आहे. मे महिन्यात इथं आंबेगावात पाणी नसल्यानंतर आम्ही इथं सर्व कुटुंब येतो, आठवणी उजाळतो, इथं येऊन भरपूर आनंद लुटतो, नंतर जातो. असे आमचे जुने आंबेगाव आहे. आंबेगाव गावातील ग्रामस्थांची सर्वात मोठी आठवण म्हणजे गावातील त्यावेळचं नदीकाठी असणारं जैन मंदिर. जुन्या गावातील वाडे, घरं, शाळेची इमारत, गावची बाजारपेठ सर्व काही धरणाच्या पाण्यात बुडून नाहीसं झालं. फक्त जुनं जैन मंदिर ही वास्तू जुन्या आंबेगावचा इतिहास सांगण्यासाठी भक्कमपणे उभी आहे. राज्यात आजवर झालेल्या कमी पावसामुळे अनेकांच्या तोंडचं पाणी पळालंय. पण याच कमी पावसामुळे या भागातलं अख्खं गावठाण बाहेर आलंय. कमी पावसाचं हे एक वेगळं उदाहरण मानायला हवं. साईदीप ढोबळे, झी मीडिया, जुन्नर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.